नंदुरबारमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे तीव्र आंदोलन, वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। नंदुरबार शहरात ठाकरेंच्या शिवसेनेने आज राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वादग्रस्त मंत्र्यांना तात्काळ पदावरून हटवावे अशी मागणी करत तीव्र आंदोलन छेडण्यात आले। नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री व तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महायुतीतील इतर वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात आज नंदुरबार शहरात ठाकरेंच्या शिवसेनेने उग्र आंदोलन केले। जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली। वादग्रस्त मंत्र्यांचे तात्काळ राजीनामे घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली। ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत असे मंत्री सत्तेत राहणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे। सरकारने ताबडतोब कारवाई करावी। आंदोलनादरम्यान शहरात घोषणाबाजी, निषेध फलक आणि नारेबाजीने वातावरण दणाणून गेले होते। पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त तैनात केला होता। वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात नंदुरबारमध्ये सुरू झालेले हे आंदोलन पुढे किती तीव्र होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। महायुती सरकारमध्ये जे कलंकित मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री आहेत यांची हकालपट्टी व्हावी या निमित्ताने नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही धरणे आणि आंदोलन केलेले आहेत। राज्य शासनाच्या या कलंकित मंत्र्यांनी ताबडतोब बरखास्त करावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून आम्ही करत आहोत। आज महाराष्ट्रामध्ये आपले जर पाहायला गेलं तर आपले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ चालू असताना शेतकऱ्यांचे विषय मांडण्याऐवजी रमी खेळत एवढे मग्न होतं की त्यांना हे देखील मान्य झालं की विधिमंडळ चालू आहे आणि आपण रमी खेळत आहोत। अशा कलंकित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होतं, परंतु लाचारी मुख्यमंत्र्यांना ते निर्णय घेता येत नाहीये। म्हणून त्या संदर्भात आज नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे। पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कलंकित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावी अशा स्वरूपाची मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस आंदोलन ठेवलं आहे आणि त्या आदेशाने हे आंदोलन आज नंदुरबार जिल्ह्यात करण्यात येत आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।